आणि राजन, तसं भगवंताच्या एकूण 8 प्रमुख नायक आहेत. राजन, माझ्या भगवंताने 3रा विवाह सत्यभामा शोभित केलेला आहे. कोणासोबत? सत्यभामा. महाराज, ही सत्यभामा कोण? पुढे कथाभाग येणार. एक दिवस द्वारकेमध्ये महर्षी नारद आले. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण हरिनारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. बोला टाळ्या. श्रीमन्नारायण नारायण नारायण हरिनारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. देताय नारायण. आवाज. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण हरिनारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. एका तारा झाला पाहिजे. नारायण 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 नारायण. वा. हे माधवा हे माधवा हे माधवा नारायण. जय हो. नारे. नारायण 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 नारायण. आवाज आवाज. हरिनारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण
बोलिए गोपाल कृष्ण भगवान की जय 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 श्री राधे। महर्षी नारद द्वारकेमध्ये आले. माता सत्यभामिनी नारदांचं स्वागत केलं. महाराज आई महर्षी, खूप वर्षानंतर तुमचं आगमन वैकुंठामध्ये झालेलं आहे, द्वारकेमध्ये झालेलं आहे. स्वागत केलं. माते हो. काय म्हणतोय तुमचा प्रपंच? कोण बोलतोय? महर्षी नारद. सत्यभामा अत्यंत श्रद्धाळू आहे. अंतकरण भावनात्मक अंतकरण आहे सत्यभामेच. महर्षी नारद बोलू लागले, माते मला दान हवंय. काय हवंय? दान, भिक्षा. बोला काय हवंय? नारद बोलले, मी मागल ते द्याल आई. सत्यभामा म्हणू लागल्या, काही पण मागा, तुम्हाला जे हवंय ते मागा, जे हवंय ते. पावर नसेल तर पलटी माराल पुन्हा. सत्यभामा नारदाला म्हणू लागल्या, मागा तर कर, सोडा संकल्प. हातामध्ये तांब्या घ्यायला लावला, तांदूळ घ्यायला लावली, हळदी कुंकू, आणि अंगणामध्ये तुळशी होती. तुळशीच्या समोर उभा राहून मागत ते द्या. आवडले मागात. महर्षी नारदांनी सरळ सत्यभामी मातेला भगवान श्रीकृष्णाचं दान मागितलं. सत्यभामा थोडस आडखळत पडली, भगवंत दान देत. आणि मग नाराजी बोलू लागले, जर तुम्ही मला भगवान दान दिले, तुमचं हे सौभाग्य होते, अखंड अक्षरी राहणार, याव चंद्र दिवाकर, माझा आशीर्वाद आहे. सोळा संकल्प. आमच्या माता मावल्यावर साध्या भोळ्या, मागलला पुढला विचार केला नाही, संकल्प सोडला आणि स्वतःचा मालकच नारदांना दान देऊन टाकला. सत्यभामा दान करी नारदासी. बाकीच्या गोळा झाल्या. कोण? रुक्मिणी, जांबुवंती, नागनदिती, लक्ष्मणा, भद्रा. आता 16,107 त्या गप्पाच चालू आहे. त्या म्हणल्या, काय तुझा एकटीचाच हाय वाटला काय तुला? आणि आमचा म्हणजे आमच्या सहित दान का? कुणाला विचारून तू दान केलं? पुन्हा सत्यभामेची तूप पेटली. अरे बापरे, आपण काय केलं? मी का बोलालो? माझ्या भगवंताचा विवाह सत्यभामे सोबत झाला. ही सत्यभामा कोण? बाबा, मामा ऐका, ही सत्यभामा कोण आहे? रामायणामध्ये मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र आणि लंकाधिपती रावणाचं युद्ध होणार आहे. त्या अगोदर अहिरावण आणि महिरावण यांच्यासोबत प्रभू आणि लक्ष्मणाचं घनघोर युद्ध चालू आहे. युद्ध बरेच दिवस चाललं. रक्तांचे सडे व्हावे, सडे पडावे, पाठ व्हावे. त्या अहिरावण महिरावणात काय करावं?
काही आकाशातून भुंगे यायचे, त्याच्यावर अमृत शिंपडायचे, परत अहिरावण महिरावण जीवन पुनश्च युद्ध. हनुमंतराने विचार केला काय प्रकार आहे? आणि हे जर असंच चालू राहिलं तर माता सीतेकडे जायचं कधी, रावणाचा पराभव करायचा कधी, माता सीतेला वापस कधी आणायचं? इथंच आपलं संपूर्ण आयुष्य युद्धामध्ये जाईल. म्हणून हनुमंतरायाने गदा उचलली, जय श्रीराम. कुठं? चंद्रसेनेच्या महाली. कुणाच्या महाली? चंद्रसेना. अहिरावणाची महिरावणाची धर्मपत्नी चंद्रसेना. तिच्या घरी जाऊन प्रभू अंगणामध्ये हनुमंतराय उतरले. चंद्रसेना महान पतिव्रता आहे, महान पतिव्रता. हनुमंतरायाचं स्वागत केलं. आई हनुमानजी स्वागत आहे. येण्याचं कारण क्षणाचाही विलंब न करता हनुमंतरायाने सांगितलं, चंद्रसेना तुझे मालक आणि माझे मालक यांच्यामध्ये घनघोर युद्ध चालू आहे. परंतु काही युद्ध संपायचा वाण नाही. ते पुनश्च जिवंत होतात, पुन्हा युद्ध प्रारंभ होते. याचं गुह्य काय मला पहिले सांग. कारण माता सीतेला परत आणायचं आहे. जोपर्यंत हे ठार होणार नाही तोपर्यंत रावणासोबत युद्ध होणार नाही. मग त्या चंद्रसेनेने इति गुह्यतमम शास्त्र हनुमंतरायाला सांगितलं आणि त्याच्या बदल्यामध्ये हनुमंतरायाकडून वचन घेतलं, हनुमंता मी ते गुह्य सांगते, परंतु माझ्या घरी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र आले पाहिजे. देवचंद्र. हनुमंतरायाने विचार न करता ताबडतोब वचन दिलं. ठीक आहे. त्या भुंग्याचं ते गुह्य शास्त्र चंद्रसेनेने सांगितलं. पुढं प्रभूला जाऊन सांगितलं, या पद्धतीने यांचा वध करा. ते भुंगे वगैरे बस. त्यातला एक भुंगा शरण आला. तो कथा भाग विस्तार नाही, मला तिकडे जायचं ना. अहिरावण महिरावण ठार केले प्रभूंनी. आनंद उत्सव केला वानरसेनी. प्रभू रामचंद्र भगवान के जय. प्रभू रामचंद्र भगवान के. आणि हनुमंतराय समोर आले. हनुमंतरायाच्या आनंदाला पारावर नाही. माझ्या प्रभूच्या हाताला धरलं आणि हनुमंतराय म्हटले, प्रभू चला. भगवान म्हटले, हनुमंता कुठं? तू म्हणले चंद्रसेनेच्या रंगमहाली. म्हणजे काय कारण? म्हणजे चला. अरे कारण काय हे तर कळायला पाहिजे ना. हनुमंतराय बोलू लागले, मी वचन दिले. कशाच? चंद्रशाली सेनेच्या महाली येण्याचं. म्हटलं पुन्हा तुम्ही कशासाठी? म्हणजे या सगळ्या रामायणासाठी. अरे म्हटले हनुमंता थोडासा विचार करावा, कोणाला काय शब्द द्यावा. हा तुला कल्पना आहे? हनुमंतराय म्हटले, प्रभू ते मला बाकीचं तत्वज्ञान तुम्ही सांगायचं नाही. माझं काम मी केलेलं आहे. आता तुमचं काम आहे चंद्रसेनेच्या महाली चालायचं बस. मला बाकीचं काय माहित नाही. प्रभू म्हटले, हनुमंता अरे काय वेळा झाला काय? ते काही सांगायचं. शेवटी महाराज हनुमंतरायाच्या पाठीमाग मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र निघाले. आणि जाता जाता प्रभू हनुमंताला म्हणतात, हनुमंता एक ध्यानात घे. तिथं दुसरं काही घडलं तर ते म्हणजे मला कल्पना नाही. आले महाराज. इकडे चंद्रसेना तयार. अंगणामध्ये पाण्याचा तांब्या, पूजेची थाळी. शयन कक्षामध्ये चंदनाचा पलंग, फुलाची शेत चंद्रसेनेने
तयार केलेली की स्वामी प्रभू येत आहे. अंगणामध्ये स्वागत केलं, आरती ओवाळली. या प्रभू, माझं परम भाग्य आहे. प्रभू म्हणते, चंद्रसेने, मी माझ्या भक्ताच्या शब्दामुळे इथपर्यंत आलोय. अरे का लक्षामध्ये, माझ्या भक्तानं वचन दिलेलं आहे त्यामुळे मी इथपर्यंत आलो. परंतु एक ध्यानात घे, माझा जर आत गेल्याच्या नंतर अवमान झाला, अपमान झाला, तर मी क्षणभरही थांबणार नाही. म्हणजे तुम्ही काळजीच करू नका, व्यवस्था अशी केलेली आहे बस. प्रभू आत गेले महाराज. तो चंदनाचा पलंग, फुलाची शेज, इकडे भुंग्यांनी आपलं काम करून ठेवलं होतं अगोदरच. प्रभू जाऊन त्या खाटेवर पलंगावर बसले, विराजमान झाले. चंद्रसेनेच्या आनंदाला पारावार नाही. आणि महाराज चंद्रसेना पुढं पाण्याचा तांब्या घेऊन प्रभूकडे आले. स्वामी घ्या. भगवंताने ते पाणी घेतलं आणि चंद्रसेना त्या पलंगावर बसणार, जशी टेकणार, स्पर्श झाला का नाही एवढ्यामध्ये तो काळ दिशा पलंग मोडला. प्रभू उठले आणि प्रभू निघणार एवढ्यामध्ये चंद्रसेनेनं हात पकडला. प्रभू, तुमचा शब्द आहे, वचन आहे. प्रभू चंद्रसेनेला बोलू लागले, चंद्रसेने, हे त्रेतायुग आहे आणि या युगामध्ये मी सूर्यवंशामध्ये अयोध्या नरेश दशरथ नंदन म्हणून रघुवंशामध्ये माझा अवतार झालेला आहे. मी एक बाणी, एक वचनी आणि एक पत्नी व्रताचं पालन केलेलं आहे. या अवतारामध्ये बस दुसरं काय नाही. परंतु माझं तुला वचन आहे, जेव्हा मी द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या रूपाने अवतार घेईल त्यावेळेस तुझी मनोकामना पूर्ण करेल. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. आज तीच चंद्रसेना भगवंताची धर्मपत्नी, ज्या अष्टनायक आहे, त्या अष्टनायिकेमध्ये तिसरा क्रमांक माझ्या सत्यभामेचा आहे. प्रमुख अष्टनायक आहेत. राजन, यानंतर कालिंदिती, मित्रगंधा, नागनजिती, भद्रा आणि लक्ष्मणा या भगवंताच्या 8 प्रमुख नायक आहेत. राजा परीक्षितीने प्रश्न केला, महाराज तुम्ही मला 8 पत्न्या, प्रमुख 8 पत्न्या यांचं मार्गदर्शन केलं, चिंतन केलं, परंतु 16,100 यांचं काय, हा प्रश्न केला. ह्या कोण आहे आला का लक्षामध्ये. तेव्हा भगवान शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगत आहेत, राजन ऐक, भौमासुर नावाचा राक्षस आहे. त्या भौमासुराने म्हणजे राजाने पृथ्वी तलावर ज्या ज्या राजकन्या आहेत अत्यंत सुंदर अशा एकत्रित केल्या आणि त्यांनी ठरवलं होतं की 1,00,000 स्त्रियांसोबत, राजकुमारी सोबत एकाच वेळेस विवाह करायचा. पण केला. दिसणारी प्रत्येक राजकुमारी त्यांनी कारागृहामध्ये नेऊन टाकावी, डांबून ठेवावी. आणि हे जेव्हा माझ्या भगवंताला कळालं तेव्हा भगवान आणि या भौमासुरामध्ये घनघोर युद्ध झालं. भौमासुराचा पराभव माझ्या प्रभूंनी केला आणि कारागृहात असणाऱ्या 16,100 स्त्रिया, राजकन्या यांना मुक्त केलं. जेव्हा यांना मुक्त केलं तेव्हा त्यांनी हात जोडून विनंती केली, प्रभू तुम्ही आम्हाला मुक्त केले, परंतु आमचा स्वीकार कोण करेल? या जगामध्ये आमचा कोण स्वीकार करेल? दुष्ट दुराचारी भौमासुराने आम्हाला
कारागृहात आणून टाकलं. बरं घरी जर गेलो परत आई वडील स्वीकारतील, दुसरा राजकुमार आमचा स्वीकार करेल, कोण आमचा स्वीकार करेल, आम्ही जायचं कुठं? म्हणून तेव्हा माझ्या भगवंतांनी या 16,100 राजकन्यांचं बर का एकाच वेळेस पाणी ग्रहण केलं. 16,100 राजकन्या, ज्या 16,100 राजकन्या आहेत, ह्या प्रत्यक्ष वेदाच्या श्रुती आहेत. गैरसमज नको बरं का. पुनश्च बोलतो, 16,000 मंत्र हे उपासना मंत्र आहे भगवंताचे. आलं का लक्षामध्ये? 100 उपनिषद आहेत. किती उपनिषद आहेत? अर्थात ज्ञानकांडाचे हे मंत्र आहेत. उपनिषद म्हणजे ज्ञान. आणि 8 प्रकारची प्रकृती आहे. अष्टधा प्रकृती म्हटलेला आहे. भूमी, आप, अग्नी, वायू. आलं का लक्षामध्ये? आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार ही अष्टधा प्रकृती आहे. अशा एकूण 16,108 भगवंताचे हे विवाह आहेत राजन. आणि या प्रत्येकाला एक मुलगा आणि 10 मुलं, 10 मुली, असा भगवंताचा भला मोठा परिवार द्वारकेमध्ये मोठ्या आनंदाने, मोठ्या थाटाने भगवंताचा प्रपंच चालू आहे. राजन आहेत या भगवंताचा द्वारकेमधला हा प्रपंच, याचा विस्तार आपण पाहत आलेलो आहोत. थोडस आपल्याला या ठिकाणी विश्रांती घ्यायची. वाचेला 5 मिनिटाची विश्रांती आणि नंतर पुनश्च आपल्याला प्रस्थान, श्रीमद भागवत कथेचं प्रस्थान पुढं करायचंय. फक्त एक भजन होईल आणि 5च मिनिटात पुन्हा कथा प्रारंभ होईल. जास्त वेळ घेणार नाही. सर्वांनी एका मोठ्या प्रेमाने भजन करायचे. बोले गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधे श्याम द्वारिकाधीश भगवान की जय. जय रघुनंदन जय सिया राम. जय रघुनंदन जय सिया राम. सर्वांनी पाठीमागे बोलायचंय. गेली 7 दिवस आपण श्रीमद भागवत कथा ही भजन म्हणत आलेले आहोत. आलं का लक्षामध्ये? अगदी तालात 16 मध्ये डेट टाईम. हा. जय रघुनंदन जय सिया राम. जय रघुनंदन जय सिया राम. देवकी नंदन मेघश्याम. देवकी यशोदानंदन राधेश्याम. जय रघुनंदन जय सिया राम. जय रघुनंदन जय सिया राम. आवाज आला पाहिजे. बलिराम बंधु
हे घनश्याम बलिराम बंधू गोपिका प्रियमयो राधे श्याम गोपिका जय रघुनंदना जय सियाराम जय रघुनंदना जय सियाराम बोला बोला